नात्यांचे वर्तुळ भाग 1. सुधीर ऑफिसमधून नुकताच घरी आला आणि आल्या आल्या त्याने दोन्ही मुलांना आवाज दिला. प्रिशा, आरव, लवकर या बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय ते. आवाज ऐकून दोन्ही मुले धावत आली. सुधीरने दोघांच्याही हातात खेळण्यातील कार ठेवली. दोघेही खुश झाले. दोघांनीही सुधीरला एक एक गोड पापा देऊन थँक्यू म्हटले आणि दोघेही नवीन कार घेऊन खेळू लागले. दोघांनाही खेळताना पाहून सुधीर खूप खुश झाला. पण मीना मात्र हे सगळं पाहून किचनमध्ये धुसफूस करू लागली. पण मुलांच्या बाललीला पाहण्यात गुंग झालेल्या सुधीरला तिची नाराजी लक्षात आली नाही. मग थोड्या वेळाने ती स्वतःच चहाचा कप घेऊन बाहेर आली आणि त्याला चहा देत म्हणाली, आजकाल खूप पैसा उठू जातोय ना तुमचा. तिचे कोड्यात बोलणे न समजल्याने सुधीरने तिला विचारले, म्हणजे मला कळले नाही, तुला काय म्हणायचे ते जरा स्पष्ट सांगतेस का. आजकाल पैशाची जी उधळण लावली ना तुम्ही, त्याबद्दलच बोलत आहे, मीना रागातच म्हणाली. पैशाची उधळण आणि मी, अगं तू काय बोलतेस ते तुझं तुला तरी कळतंय का. हो, सगळं काही कळतंय मला. मी मागच्या वेळेला म्हटले होते की मला सोन्याचा नेकलेस हवाय तर काय म्हणाला होता, पैसे नाहीत, कुठून देऊ. आणि आज बरे बहिणीच्या मुलांवर उधळायला पैसे आहेत तुमच्याकडे. बहिणीच्या मुलांवर उधळायला म्हणजे अगं किती लहान आहे तो, फक्त 2.5 वर्षाचा. आपल्या प्रिशापेक्षा सुद्धा 4 महिन्यांनी लहान आहे तो. आणि मी त्याच्यावर असे किती पैसे उधळलेत. हल्ली रोज रोज सुरू आहे ना तुमचं, कधी महागातले चॉकलेट आण तर कधी खेळणे आण. मला काही दिसत नाही का. अगं फक्त त्याच्यासाठी आणतो का, प्रिशासाठी सुद्धा आणतोस ना. प्रिशासाठी खर्च करणे तुमचे कर्तव्यच आहे. ती मुलगी आहे तुमची. पण आरव कुठे आपल्या घरचा मुलगा आहे, त्याच्यासाठी त्याचे वडील आणत बसतील. आपण कशाला आपल्या मुलीच्या वाटणीचे त्याला देत बसायचे. अगं तू काय बोलत आहेस ते तुला तरी कळतंय का. एवढ्या लहान मुलाबद्दल असे बोलताना तुला काहीच वाटत नाही का. अर्पिता आधीच खूप स्वाभिमानी आहे. तिने आजवर माझ्याकडून कसली अपेक्षा केली नाही आणि तिचा नवरा किती नीच माणूस आहे हे तुला सुद्धा माहीत आहे. तरीही तो आरवसाठी काही करेल असे तुला वाटते का. सुधीर रागाने म्हणाला. त्यांचे ते पाहत बसतील आणि संसार म्हटलं की छोट्या मोठ्या कुरबुरी चालतच राहणार. मग काय असे नवऱ्याचे घर सोडून माहेरी येऊन बसायचे का. मीना म्हणाली. छोट्या मोठ्या कुरबुरी, अगं त्यांचं पहिलं लग्न आणि मूल लपवून ठेवून त्याने अर्पिताशी लग्न केलं आणि इतकं सगळं समोर आल्यावर सुद्धा तिने त्याच्याजवळ राहावं असं वाटतंय का तुला. सुधीरने आश्चर्याने विचारले. पण तो म्हणतोय ना तो दोन्ही बायकांना वागवायला तयार आहे म्हणून, आणि घरचा सुद्धा चांगला श्रीमंत आहे. मग काय हरकत आहे. मीना म्हणाली.
मीनाचे बोलणे ऐकून सुधीरचा राग अनावर झाला. तो रागाने थरथरत जाग्यावरून उठला आणि मोठ्याने मीनाला म्हणाला, तू स्वतः एक स्त्री असून सुद्धा दुसऱ्या स्त्रीबद्दल असा विचार करते आहेस याची खरं तर तुला लाज वाटायला हवी. पण तरीही तू मोठ्या धीटपणे माझ्यासमोर हे बोलून दाखवते आहेस, तेही काय सख्ख्या बहिणीबद्दल. यानंतर जर असा विचार जरी मनात आणलास तर याद राख. म्हणून सुधीर रागातच तिथून निघून गेला. मीना मात्र रागाने धुसफुसत खोलीत निघून गेली. सुधीर आजवर कधीच तिच्याशी मोठ्या आवाजात बोलला नव्हता, पण आज तर चक्क धमकी देऊन गेला होता. अर्पिता आल्यापासून सुधीर आपल्याशी असा वागायला लागला आहे अशी मीनाची ठाम समजूत झाली आणि मनातील अर्पिताबद्दलचा राग अधिकच वाढला. अर्पिता मीनाची एकुलती एक नणंद, सुधीरची लहान बहीण, घरात सगळ्यांचीच लाडकीची. तिचे शिक्षण पूर्ण झाले आणि घरच्यांना तिच्या लग्नाचे वेध लागले. 2-4 स्थळे पाहून अरविंदचे स्थळ त्यांना पसंत पडले. चांगली नोकरी होती, चांगलं घर होतं, आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता अरविंद. शिवाय त्याचं शहरात स्थायिक होतं. त्यामुळे सगळ्यांनाच हे स्थळ अर्पितासाठी साजेसे वाटले आणि लवकरच चांगला मुहूर्त पाहून दोघांचे लग्न झाले. लग्न झाल्यावर काही दिवस सगळं काही छान सुरू होतं. लग्नानंतर अरविंदच्या काही गोष्टी अर्पिताला खटकायच्या, पण तरीही त्या दुर्लक्षित करून ती छानपैकी संसार करीत होती. घरच्यांना सुद्धा लेकीचा चांगला संसार करताना पाहून समाधान वाटायचे. लवकरच अर्पिताला बाळाची चाहूल लागली. तिकडे सुधीरची बायको सुद्धा प्रेग्नेंट होती. घरी 2 नातवंड येणार म्हणून घरचे खूप आनंदात होते. लवकरच मीनाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे नाव लाडाने प्रिशा ठेवण्यात आले. आता अर्पिताच्या बाळाची वाट पाहणे सुरू होते. लवकरच अर्पिता बाळंतपणासाठी माहेरी येणार होती. अशातच एके दिवशी अचानक सुधीरला अर्पिताचा फोन आला आणि तिने तातडीने त्याला त्याच्या घरी बोलवले. सुधीर लगेच अर्पिताच्या घरी पोहोचला. थोड्याच वेळात जेव्हा सुधीर अर्पिताला घेऊन घरी आला तेव्हा तिला बघून घरच्यांना धक्काच बसला. रडून रडून सुजलेले डोळे, विस्कटलेले केस, पांढरा पडलेला चेहरा आणि सारखे रडणे. घरच्यांनी तिला नेमके काय झाले ते विचारले. अर्पिता काही सांगू शकत नाही. मग सुधीरने सगळ्यांना सगळे सांगितले. त्याने सांगितले की अरविंदचे अर्पिताशी लग्न होण्याच्या आधी सुद्धा एक लग्न झाले आहे. त्याने त्याच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका मुलीशी बरेच आधी लग्न केले होते आणि त्यांना एक 3 वर्षाचा मुलगा सुद्धा आहे. हे सत्य अरविंदच्या आई वडिलांना सुद्धा माहीत होते. त्यांचा अरविंदच्या लग्नाला विरोध होता, कारण त्याची बायको दुसऱ्या जातीची होती. म्हणून अरविंदने कधी तिला घरी आणलेच नाही. त्याने त्याचे लग्न समाजापासून लपवून ठेवले आणि आता समाजाला दाखवण्यासाठी जातीतील मुलीशी लग्न करायचे म्हणून अर्पिताशी लग्न केले होते. टूरच्या निमित्ताने तो कधी पहिल्या बायकोजवळ राहायचा तर कधी अर्पिताजवळ. सध्या सरळ अर्पिताच्या हे कधी लक्षातच आले नाही. सासू सासऱ्यांनी सुद्धा हे सर्व लपविण्यात अरविंदला मदतच केली होती. पण या वेळेला अरविंद बऱ्याच दिवसात पहिल्या बायकोकडे जाऊ शकलेला नव्हता. त्यामुळे तिच्या सहनशक्तीचा अंत होऊन ती सरळ अरविंदच्या घरी आली आणि तिथेच सगळे सत्य अर्पिताच्या समोर आले. अर्पिताच्या तर पायाखालची जमीनच सरकली. अर्पिताला खूप मोठा धक्का बसला होता. तिने अरविंदला याबाबत जाब विचारला असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली, पण शेवटी त्याला सत्य कबूल करावे लागले. पण त्यातही त्याने निर्लज्जपणाचा कळस गाठला. अर्पिताला सगळं काही सहन करून पूर्वीप्रमाणे सोबत राहण्याचा सल्ला दिला. त्याला त्याच्या कृत्याचा काहीच पश्चाताप होत नव्हता. त्याचे आई वडील सुद्धा त्याचीच साथ देत होते आणि ती मुलगी आम्हाला पसंत नाही, आम्ही तिला कधीच स्वीकारणार नाही, आम्ही तुलाच आमची खरी सून मानतो म्हणून आपल्या वागण्याला योग्य ठरवत होते. अर्पिताला तर काहीच सुचत नव्हते. म्हणून तिने तिच्या दादाला फोन करून तातडीने बोलावून घेतले. सुधीरला हे कळल्यावर त्याचा खूप संताप झाला आणि त्याने अरविंदच्या सरळ 2 कानाखाली लावले. यानंतर अर्पिताला घेऊन घरी निघून आला. सुरुवातीला मीनाला अर्पिताबद्दल सहानुभूती वाटत होती,
पण हळूहळू तिला वाटायला लागले की घरच्यांना आता अर्पिताशिवाय काहीच सुचत नाही. प्रत्येकजण फक्त अर्पिताचे मन जपण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र मीनाची चिडचिड व्हायला लागली. तिला वाटायचे की आज ना उद्या अर्पिताच्या आणि तिच्या नवऱ्यामधील प्रॉब्लेम सुटतील आणि अर्पिता तिच्या सासरी निघून जाईल. अर्पिताला बाळ झाल्यावर का होईना पण त्यांचे मतभेद संपतील आणि बाळासाठी का होईना अर्पिता अरविंदच्या चुकांना पाठीशी घालून त्याच्या घरी राहायला जाईल. पण हळूहळू मीनाच्या लक्षात आले की अर्पिता आता बहुधा कधीच सासरी जाणार नाही. घरचे सुद्धा तिला पाठवण्याच्या मनस्थितीत नव्हते. म्हणूनच तर अर्पिताला मुलगा झाल्यावर जेव्हा तिच्या सासू सासऱ्यांनी तिच्या माहेरच्यांना सांगितले की आता झाले गेले विसरून निदान लहान मुलांसाठी तरी तिला परत नांदायला पाठवा, तेव्हा आम्ही अविनाशने केलेल्या फसवणुकीसाठी त्याला कधीच माफ करू शकत नाही असे स्पष्ट सांगितले. अर्पिताचे दुःख सगळेच जाणून होते. आधीच लाडाची लेक आणि त्यातच एवढ्या लहान वयात एवढे मोठे दुःख पदरात आले. त्यामुळे घरातले तिचं मन राखण्याचा प्रयत्न करायचे. त्यातच सुधीर तिला हवे नको ते विचारायचा. सुधीर स्वतःच्या मुलीसाठी जे करायचा ते सगळे तो अर्पिताच्या मुलासाठी सुद्धा करायचा. जे खेळणे प्रिशासाठी यायचे तेच आरवसाठी सुद्धा यायचे आणि तेच मीनाला आवडायचे नाही. तिला वाटायचे की आरव तिच्या मुलीच्या वाट्याचे घेतोय. आरवमुळे प्रिशाचा हक्क डावलला जातोय. त्यामुळे आता ती अर्पितासोबतच आरवचा सुद्धा राग करायला लागली होती. बघता बघता आरव मोठा व्हायला लागला आणि तो 2 वर्षाचा झाल्यावर अर्पिताने नोकरी करण्याचा निर्णय घेतला.